श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवर वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री नवनाथ कथा भक्तिसार अध्याय 22 घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभव नमः. श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ. उपचरिचर वसू व मैनाकिनी दोघेजण तिच्या प्रसादात गेली. वसू तिला सांगू लागला, मैनाकिनी, शोक करू नकोस. या जगात सर्व क्षणिक आहे. तू कशासाठी रडतेस? तू कोण? मच्छिंद्र कोण? तू येथे आलीस. मच्छिंद्राचा व तुझा सहवास झाला हा योगायोग आहे. तू आपल्या हिताचा विचार कर की. तू जेथून आलीस तेथे चल. सिंहदल द्वीपात चल. 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ तुला भेटेल. मीननाथ भेटेल. गोरक्षनाथ भेटेल. इंद्र एक मोठा यज्ञ करील. तेव्हा सिंहदल द्वीपात तिन्ही देव, चंद्र व सूर्य, नवनाथ एकत्र जमतील. ते तू पाहशील. आता शोक करत बसू नको. तुझी श्रेष्ठ दासी दैर्धर्बा आहे ना, तिला राज्यावर बसव. तिला ते पटले. मग तिने दैर्धर्बा दासीला राणी बनविले. परिचर वसू बरोबर ती विमानात बसून निघून गेली. उपसर वसू तिला घेऊन गगनातून सिंहद्वीपाला गेला. त्याने तिला तिच्या मूळ ठिकाणी नेले व पुढे तोही स्वभावाला राणीच्या ओळखू लागला. दोघेही पुढे स्वस्थानी निघून गेले. गोरक्षनाथाने मीननाथाला आपल्या खांद्यावर घेतले होते. अनेक गावे फिरत ते गौंड बंगाल देशात आले. तेथे आमराईजवळ मीननाथाला खांद्यावरून खाली ठेवले व त्या जागेला वंदन करून गोरक्ष रडूच लागला. रडण्याचे कारण मच्छिंद्राने विचारले. तेव्हा भरून आलेल्या गळ्याने गोरक्षाने म्हटले, गुरु महाराज, याच ठिकाणी कनिफाने मला तुमचा ठाव ठिकाणा सांगितला, म्हणून तर हे विधान मला पुन्हा सापडले. पुढे वाटेत हेलापट्टण नगर लागले. तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्राला जालंधर, गोपीचंद राजा व मैनावतीची कथा सांगितली. भेटीनंतर मैनावतीने त्या तिघांचा यथासांग गौरव करून 3 दिवस त्यांना ठेवून घेतले. मग ते तिघे तिथून निघून गेले. त्यानंतर ते जगन्नाथपुरी येथे गेले आणि पुढे इतर देशात पाहत पाहत सौराष्ट्रात गेले. तेथे एका गावच्या बाजूला ते उतरले व रात्री तिथे वस्ती केली. सकाळी गोरक्ष व मच्छिंद्र उठले. आपली अन्हिके उरकून गोरक्ष भिक्षेला गेला. तो 4-6 घरी भिक्षा मागून परत आला. गोरक्ष आल्यावर मच्छिंद्र त्याला म्हणाला, गोरक्षा, मीनाला मी तिकडे शौचाला बसविले आहे. त्याला धुवून आण. गोरक्ष गेला. बघतो तो काय, अज्ञ बालक सर्व घाण अंगाला लावून लडबडून घेतलेली आहे. ते पाहून गोरक्षाचे मन पार विटून गेले. मच्छिंद्राने त्याला नदीवर नेऊन सर्वांग निर्मळ करून आणण्यास सांगितले. गोरक्ष त्या तशाच अवस्थेतल्या मीननाथाला घेऊन नदीवर गेला. त्याने पटकन त्या पोराला उंच उचलून गरागरा फिरवले व खडकावर आपटले. तो तात्काळ मेला. रक्त वाहू लागले. प्रवाहातले मासे ते प्राशन करू लागले. तेव्हा गोरक्ष मनात म्हणाला, बरे झाले, कुणीतरी प्राण्याचे पोट भरत आहे. मग त्वचा स्वच्छ धुवून खांद्यावर टाकली आणि स्वारी परत धर्मशाळेत आली. मच्छिंद्रनाथ तेव्हा गावात गेला होता. गोरक्षाने मीननाथाची कातडी बाहेर एका बाजूला झाडाच्या फांदीवर वाळत घातली आणि जरा वेळाने मच्छिंद्रनाथ परत आला. स्त्री राज्यात असताना त्याला मद्यपान करण्याची सवय लागली होती. ती पुरी करून घेण्यासाठी तो बाहेर गेला होता. परत येतो तो गोरक्ष निवांत बसलेला दिसला. गोरक्षा, मीननाथ कुठे आहे? तुम्ही त्याला स्वच्छ करून आणायला सांगितले होते ना? तो आणलाय. कुठे आहे? तो काय वाळत घातलाय. मच्छिंद्र पाहतो तो फांदीवर स्वच्छ ओली त्वचा. काय रे गोरक्षा, तुला काय सांगितले होते आणि तू काय केलंस? गोरक्षाने सर्व काही सांगितले आणि मच्छिंद्राने मीननाथाच्या आठवणी काढून आक्रोश केला. गोरक्षावर तो संतापला. मीननाथाची कातडी कवटाळून त्याने ती पुन्हा अश्रूंनी भिजवली. त्याची दुःख पाहून गोरक्ष म्हणाला, गुरुजी, एवढा शोक कशासाठी करता बरे तुम्ही? हा घ्या तुमचा मुलगा. असे म्हणून त्याने संजीवनी मंत्राचा भस्मावर जप करून ते भस्म त्या कातडीवर टाकले. तो काय बाबा बाबा असे ओरडत मीननाथाने मच्छिंद्राच्या गळ्यात मिठी मारली. मच्छिंद्रनाथाने त्याला आनंदाने पुन्हा अश्रूंनी न्हाऊ घातले. गोरक्ष म्हणाला, गुरुजी, तुम्ही संजीवनीने त्याला स्वतः जिवंत करू शकला असता. मग उगीच मोहाने रडत का बसलात? तुम्ही विरक्त, तुम्ही आत्मज्ञानी, तुम्हाला माहीत आहे सर्व काही. मग तुम्ही का रडत बसलात? मीननाथ हे नाव व त्याचा देह हे आभास आहेत. तो अविनाशी आत्माच आहे. त्याला मरण कसे येणार?
मग तुम्हाला रडायचे काय कारण होते? मच्छिंद्र म्हणाला, अरे गोरक्षा, आता कुठे तू सर्व माया ममता पार करून हंस पदवीपर्यंत पोहोचला आहेस. मीननाथ हा भास आहे खरा. अरे मायाच्या क्षेत्रात सर्व नाटकच आहेत. माझे रडणे हा सगळा भासच आहे. मी रडण्याचे काय कारण तुला शिकवायला मी मीननाथाला निर्मळ करून आणण्यास सांगितले होते, तर तू ते बरोबर केलेस. पण पहा गंमत, तुला त्याची विष्ठा पाहून वाईट वाटले. ती वृत्ती तरी का उठली? मीननाथाला मारण्याचे कर्म, माशांना रक्तमांस घालून मोठे परोपकाराचे काम करतो असे मानणे, हे सगळे तरी काय आहे? माझ्या रडण्यासारखेच मायाच्या क्षेत्रातले क्षणिक खोटे, तीही सगळी भ्रांतीच आहे. तेव्हा सर्व शरीर धर्मच खोटे आहे हे ओळख. गोरक्ष थरथरला. आपली चूक त्याच्या लक्षात आली. मच्छिंद्र मैनाकिनीच्या राज्यात राहिला तो केवळ मारुतीच्या वचनामुळे. त्या मारुतीचे वचन सोडवण्याकरिता तो तेथे राहिला होता. त्याचे आपले काम तेथेच काहीच नव्हते. पण तरीसुद्धा मच्छिंद्रनाथ मारुतीच्या म्हणण्यानुसार स्त्री राज्यात राहिले होते आणि आपण मात्र गुरुला मायेच्या बंधनातून सोडवितो असा विचार करून सूक्ष्म गर्व केला. असे अनेक विचार करून तो मच्छिंद्राच्या पाया पडला. त्याने त्या गुरुची क्षमा मागितली. मच्छिंद्र म्हणाला, गोरक्षा, मी पण तुझी कसोटीच पाहत होतो. आता कशाचेही वाईट वाटून घेऊ नकोस. त्यानंतर ते तिघे पुढील यात्रेस निघाले. या अध्यायामध्ये आपण मीननाथाला दगडावर आपटून धुतले होते गोरक्षनाथांनी हे पाहिलं आहे. या अध्यायाची फलश्रुती ज्ञानसंपन्न मुलगा होईल आणि तो मुलगा विद्वान होईल. त्यासाठी हा अध्याय दररोज वाचन करावा, श्रवण करावा. जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ.